नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर 7-12 किंवा 8 काढायचे असेल तर ते तुम्ही स्वतः घरी बसल्या अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉप पीसीवरून फक्त 15 रुपयामध्ये काढू शकता। तुम्हाला कोणालाही जास्तीचे पैसे देण्याची आवश्यकता नाही। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओवर पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात अगोदर तुम्हाला कोणत्याही एका ब्राउझरवर जाऊन डिजिटल 712 महाराष्ट्र असे सर्च करायचे आहे। सर्च झाल्यानंतर खाली तुम्हाला पहिलाच वेबसाईट दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तुम्ही तेथून सुद्धा याला ओपन करू शकता। वेबसाईट उघडल्यानंतर आपण नवीन यूजर आहोत, त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला येथे रजिस्ट्रेशन करावा लागणार आहे। तर स्क्रॉल करून तुम्हाला खाली यायचे आहे। खाली आल्यावर येथे न्यू यूजर रजिस्ट्रेशन असे लिहिलेले दिसेल, तर त्यावर क्लिक करा। क्लिक करताच तुमच्यासमोर आता रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल। येथे सर्वात अगोदर तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन विचारली गेली आहे। तर फर्स्ट नेम येथे तुमचे नाव टाका, मिडल नेम येथे वडिलांचे नाव टाका, विवाहित महिला असल्यास पतीचे नाव टाका। हे ऑप्शन आवश्यक नाही, लक्षात ठेवा। जिथे जिथे स्टारचे चिन्ह आहे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती टाकावीच लागेल। जिथे स्टारचे चिन्ह नाही ते ऑप्शन तुम्ही रिकामे सुद्धा सोडू शकता। तर हे ऑप्शन मी सोडून देतो। नंतर येथे तुमचे आडनाव टाका। येथे मेल फिमेल जे काही तुमचे जेंडर असेल ते येथून निवडून घ्या। नॅशनॅलिटी येथे इंडियनच राहू द्या। नंतर येथे तुमचे मोबाईल नंबर टाका। ऑक्युपेशन येथे जे काही तुमचे व्यवसाय असेल ते तुम्ही येथे निवडू शकता। येथे तुमचे ईमेल आयडी टाका। नंतर DOB येथे तुम्हाला तुमचे जन्मतारीख टाकायची आहे। तर यावर क्लिक करून येथून तुमचे जन्मवर्ष, नंतर महिना व तारीख याप्रमाणे ते निवडून घ्या। जन्मतारीख टाकल्यानंतर खाली ॲड्रेस इन्फॉर्मेशन विचारला गेला आहे। तर जे काही तुमचे ॲड्रेस असेल ते संपूर्ण ॲड्रेस येथे टाकून घ्या। ॲड्रेस टाकल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला तुमचे एक लॉगिन ID तयार करून घ्यायचे आहे, जे पुढे आपल्याला लॉगिन करताना कामात येणार आहे। तर येथे तुम्ही तुमचे नाव 1 2 3 याप्रमाणे हे लॉगिन ID टाकू शकता। लॉगिन ID टाकल्यानंतर आता चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करा। जर येथे लॉगिन ID ऑलरेडी एक्झिस्ट याप्रमाणे लिहून आले तर तुम्हाला लॉगिन ID मध्ये काही बदल करून घ्यायचे आहे। त्यानंतर पुन्हा चेक अवेलेबिलिटीवर क्लिक करा। आता खाली तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचे आहे। तर येथे तुम्ही तुमचे नाव @123 याप्रमाणे पासवर्ड तयार करू शकता। नंतर येथे तुम्हाला एक सिक्रेट क्वेश्चन निवडायचे आहे। समजा तुम्ही जर कधी तुमचे पासवर्ड विसरलात तर या प्रश्नाचे उत्तर टाकून तुम्ही तुमचे पासवर्ड बदलू शकता। तर या ठिकाणी तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, लहानपणाचे तुमचे फेवरेट ठिकाण, पाळीव प्राण्याचे नाव, फादर्स मिडल नेम म्हणजे तुमचे आजोबांचे नाव, तर इत्यादीपैकी कोणतेही एक प्रश्न तुम्हाला येथे निवडायचे आहे। आता जे काही क्वेश्चन तुम्ही निवडले असाल त्याचे आन्सर तुम्हाला येथे टाकायचे आहे। जसे की मी फादर्स मिडल नेम निवडला आहो, तर मी येथे माझे आजोबांचे नाव टाकतो। आता खाली या ठिकाणी तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, तर असेल तसा कॅप्चा या ठिकाणी टाका व सबमिट बटनावर क्लिक करा। आपले रजिस्ट्रेशन येथे कंप्लीट झालेले आहे। आता आपल्याला लॉग इन करायचे आहे। तर तुम्ही येथे 2 पद्धतीने लॉग इन करू शकता। पहिले आहे रेग्युलर लॉग इन। तर येथे तुम्ही जे लॉगिन ID बनवले होते ते टाकायचे आहे। नंतर येथे पासवर्ड टाका। पासवर्ड टाकल्यानंतर खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, तर असेल तसा कॅप्चा येथे टाकून घ्या व खाली लॉग इन बटनावर क्लिक करा। दुसरी पद्धत आहे OTP बेस्ड लॉग इन। तर हे ऑप्शन निवडून तुम्ही तुमचे मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकता। तर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जे मोबाईल नंबर दिले होते ते येथे टाका व सेंड OTP वर क्लिक करा। तुमच्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तर ते OTP या ठिकाणी टाकून घ्या व व्हेरीफाय OTP वर क्लिक करा। आता लॉग इन झाल्यानंतर वर या ठिकाणी तुम्हाला 712, 8 ई फेरफार, प्रॉपर्टी कार्ड इत्यादी काही सर्व्हिसेस पाहायला मिळतील, ज्याचा वापर तुम्ही येथे करू शकता। आता मी येथे 712 व 8 काढणार आहो, परंतु त्या अगोदर येथे आपल्याला रिचार्ज करावा लागेल, कारण प्रत्येक 712 किंवा 8 साठी आपल्याला पेमेंट करावा लागतो। तर येथे तुम्ही पाहू शकता की अवेलेबल बॅलन्स जे आहे ते 0 दाखवत आहे। तर रिचार्ज करण्यासाठी रिचार्ज अकाउंट यावर क्लिक करा। हे ऑप्शन तुम्हाला वर या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळेल, तर यावर क्लिक करा। येथे तुम्ही कमीत कमी 15 रुपये व जास्तीत जास्त 1000 रुपयापर्यंत रिचार्ज करू शकता। तर इंटर अमाउंट येथे तुम्हाला किती रिचार्ज करायचे आहे ते टाका। मी येथे 60 रुपयांचा रिचार्ज करणार आहो, तर मी येथे 60 टाकतो। नंतर खाली तुम्हाला SBI व बँक ऑफ बडोदा यापैकी दुसरे नंबरचे जे ऑप्शन आहे बँक ऑफ बडोदा ते सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर या एक्सेप्ट बॉक्सवर क्लिक करून खाली पे नाऊवर क्लिक करा। येथे तुम्ही UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व नेट बँकिंगने आपले पेमेंट करू शकता। मी येथे UPI हे पहिले ऑप्शन निवडतो।
नंतर या ठिकाणी तुम्ही पे थ्रू UPI ID किंवा QR कोड यापैकी एक ऑप्शन निवडू शकता। मी QR कोड हे ऑप्शन सिलेक्ट करतो। नंतर खाली येथे असेल तसा कॅप्चा टाकून घ्या व पे नाऊवर क्लिक करा। क्लिक करताच तुमच्यासमोर एक QR कोड येईल, तर याला स्कॅन करून तुमचे पेमेंट करून घ्या। एक गोष्ट लक्षात ठेवा, पेमेंट करताना रिफ्रेश करू नका, तुमचे पेमेंट फेल होऊ शकतो। तर आपले पेमेंट येथे सक्सेसफुल झालेले आहे। जर तुम्ही लॉग आउट झाले असाल तर पुन्हा लॉग इन करून घ्या। आता 7/12 काढण्यासाठी या पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। नंतर खाली या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। तर ज्या ठिकाणीचे तुम्हाला 7/12 पाहिजे असेल तेथील जिल्हा येथे निवडा। येथून तालुका निवडून घ्या। येथून तुमचे गावाचे नाव निवडा। गाव निवडल्यानंतर 7/12 शोधण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला तुमचे सर्वे नंबर किंवा गट नंबर विचारला गेला आहे। तर जे काही तुमचे सर्वे नंबर किंवा गट नंबर असेल ते येथे टाकून घ्या। जर तुम्हाला तुमचे सर्वे नंबर किंवा गट नंबर माहीत नसेल किंवा तुम्हाला काही शंका असेल की हेच आपले सर्वे नंबर आहे की नाही, तर अशा वेळेस एकदा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपले 7/12ची माहिती तपासून घ्या व कन्फर्म झाल्यानंतरच येथे तुमचे सर्वे नंबर टाका, म्हणजे तुमचे पैसे जे आहे ते वाया जाणार नाही। ऑनलाईन पद्धतीने 7/12 कसे चेक करावे यावर ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये भेटून जाईल, तर ते व्हिडिओ तुम्ही एकदा पाहू शकता। सर्वे नंबर टाकल्यानंतर खाली येथून तुमचे सर्वे नंबर निवडून घ्या। आपल्या 7/12वर आता डिजिटली साइन झालेले आहे। येथे तुम्हाला विचारला गेला आहे की 7/12 तुम्हाला डाउनलोड करायचा आहे का, तर येथे यस डाउनलोडवर क्लिक करा। आता खाली 7/12वर जर तुम्हाला तुमच्या पीक पाहणीची शेवटच्या 3 वर्षाची माहिती पाहिजे असेल तर पहिले ऑप्शन निवडा। फक्त मागील वर्षाची माहिती पाहिजे असेल तर दुसरे ऑप्शन व प्रत्येक वर्षाची माहिती पाहिजे असेल तर तिसरे ऑप्शन, याप्रमाणे तुम्ही हे निवडू शकता। मी येथे पहिल्याच ऑप्शनवर क्लिक राहू देतो। आता स्क्रॉल करून खाली या। वर तुम्ही जे माहिती टाकले आहात ते जर चुकले असेल तर रिसेटवर क्लिक करून सगळी माहिती तुम्ही पुन्हा टाकू शकता। सर्व माहिती बरोबर असल्यास डाउनलोडवर क्लिक करा। येथे 7/12साठी आपल्याला 15 रुपये द्यावा लागणार आहे, तर येथे यस डाउनलोडवर क्लिक करा। क्लिक करताच तुमच्या अकाउंटवरून 15 रुपये कटतील व तुमचे 7/12 जे आहे ते डाउनलोड होऊन जाईल। आता अशाच प्रकारे 8अ डाउनलोड करण्यासाठी 8अ या ऑप्शनवर क्लिक करा। आता खाली या ठिकाणी तुमचे जिल्हा निवडून घ्या। येथे तुमचे तालुका निवडा व येथून तुमचे गावाचे नाव सिलेक्ट करा। गाव सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला खाता नंबर विचारला गेला आहे, तर खाता नंबर जर तुम्हाला माहीत नसेल तर 7/12वर तुमच्या नावाच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला तुमचे खाता नंबर पाहायला मिळेल, तर ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे पहिले नाव, मधले नाव व आडनाव टाकून सुद्धा तुमचे 8अ काढू शकता। मला खाता नंबर माहीत आहे त्यामुळे मी येथे खाता नंबर टाकतो। खाता नंबर टाकल्यानंतर खाली डाउनलोड बटनावर क्लिक करा। येथे यस डाउनलोडवर क्लिक करा। तुमच्या अकाउंटवरून पुन्हा 15 रुपये कट होतील व तुमचे 8 जे आहे ते डाउनलोड होऊन जाईल। एक गोष्ट लक्षात ठेवा, हे डिजिटल 7/12 व 8अ असल्यामुळे यावर कुठल्याही सही शिक्क्याची आवश्यकता नाही। तसेच याला पूर्णपणे मान्यता असून याचा वापर तुम्ही कुठल्याही शासकीय कामासाठी तसेच इतर कामासाठी सुद्धा करू शकता। आता याची प्रिंट काढून हे तुम्ही वापरू शकता। आता समजा 7/12 किंवा 8अ काढताना तुमच्या अकाउंटवरून तर पैसे कटले, परंतु 7/12 किंवा 8अ डाउनलोडच नाही झाले, तर अशा वेळेस काय करावे? तर तुम्हाला वर या ठिकाणी पेमेंट हिस्ट्री असे ऑप्शन दिसेल, तर यावर क्लिक करायचे आहे। या ठिकाणी तुम्ही जे पेमेंट केले असाल त्याची संपूर्ण माहिती येथे दिसेल। तसेच 7/12 किंवा 8अ साठी तुम्ही जे पेमेंट केले असाल ते सुद्धा तुम्हाला येथे दिसेल व त्याच लाईनीवर उजव्या बाजूस या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचे ऑप्शन दिसेल, तर येथून तुम्ही तुमचे 7/12 किंवा 8अ डाउनलोड करू शकता। लक्षात ठेवा, हे ऑप्शन तुम्हाला फक्त 72 तासासाठीच पाहायला मिळेल, तर त्या अगोदर तुम्हाला हे डाउनलोड करून घ्यायचे आहे। आता शेवटी लॉग आउटवर क्लिक करून तुम्ही बाहेर पडू शकता। तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा।